त्या शेतकऱ्याला तुम्ही अन्नधान्य का देत नाही आहात? त्या शेतकऱ्याच्या सुद्धा आरोग्याची काळजी कोण बघणार आहे? मग ह्या मदतीचे जे कागदी घोडे आहेत, हे कागदी घोडे तुम्ही नुसते नाचवत बसू नका, पण ताबडतोबीने शेतकऱ्यांबरोबर ज्या नागरिकांची घरदारं वाहून गेलेली आहेत त्यांना चांगल्या ठिकाणी हलवून त्यांच्या छावण्या चांगल्या उभारल्या पाहिजे. छावण्या म्हणजे छळ छावण्या नव्हेत, पण चांगल्या निवाऱ्याची सोय केली गेली पाहिजे. त्यांची घरदारं नीटनेटकी होत नाही तोपर्यंत त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. शाळांची सुद्धा आता एक स्वच्छता मोहीम करून शाळा लवकर सुरू केल्या पाहिजेत. नंतर अनेक ठिकाणी शेत जमिनी वाहून गेल्या आहेत, खरडून गेलेल्या आहेत. त्यांचं नुकसान तर फार मोठं आहे, पण शेत जमिनीबरोबर रस्ते सुद्धा वाहून गेलेत. म्हणजे अनेक ठिकाणी गावांचा किंवा वस्त्यांचा संपर्कच तुटलेला आहे. तर ताबडतोबीने तिकडे रस्त्यांची कामं सुरू झाली पाहिजेत. खूप मोठी कामं आहेत, खूप मोठं हे संकट आहे. परत एकदा सांगतो, आम्हाला याच्यामध्ये राजकारण आणायचं नाही, पण आम्ही किती जरी म्हटलं तरी सरकार ज्या पद्धतीने कामकाज करते किंवा करत नाहीये हे मात्र संतापजनक आहे. नुसते कागदी घोडे नाचवण्यापेक्षा तिथे शेतकऱ्यांमध्ये जा, काय हवं नको ते बघा. केंद्राचं पथक कधी येणार? आज मी असं म्हणत होतो की खरं म्हणजे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी नुसते मोजरे मारायला दिल्लीत जातात, त्याच्यापेक्षा महाराष्ट्राच्या हक्काच्या मागणीसाठी, महाराष्ट्र संकटात आहे त्या मागणीसाठी म्हणून त्यांनी दिल्लीला जायला पाहिजे. या संदर्भात विखे पाटलांना प्रश्न केला होता, तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला तर ते म्हणतात की कुठेतरी गैरसमज निर्माण केला जातो, गैरसमज निर्माण केला जातो आणि कारखान्याच्या व्यवहारातून हे पैसे घेतले जाणार आहेत. मग बातमी फोडा तुम्ही, बरं ती बातमी फोडा ना तुम्ही. ही त्यांचा प्रश्न, बातमी आली कशी? पण हे जरी असेल तरी अतिवृष्टी झाली हा गैरसमज आहे का? पिकं उद्ध्वस्त झाली हा गैरसमज आहे का? घरदारी वाहून गेली हा गैरसमज आहे का? रस्ते वाहून गेलेत हा गैरसमज आहे का? मुलांची पुस्तकं, वह्या पुस्तकं वाहून गेली हा गैरसमज आहे का? शेतकरी आत्महत्या करतायत हा गैरसमज आहे का? काय तुम्ही कोणत्या काळामध्ये किंवा कोणत्या जगात राहतायत ही लोक मला कळत नाही. उद्धवजी, भाजपचं असं म्हणणं आहे